आत्ताही बाबा कृपा करतायत गडावरून, फक्त आपली तितकी श्रद्धा असली पाहिजे. कारण बाबांनी पुण्याला जाताना, शेवटी बाबा जाताना बाबा एक वाक्य बोलून गेले होते सगळ्या पाठवायला आलेल्या जनतेला, भाविकांना. बाबांचं एक वाक्य होतं, बाबा कधीच आयुष्यात म्हटले नाहीत मी जातो आता, कधीच म्हटले नव्हते. पण त्या दिवशी पुण्याच्या रुबी हॉलला जाताना बाबा ते वाक्य होतं. त्यांच्या टांग्यात पाठीमागे बाबा उभे राहिले आणि असा हात केला आणि बाबांनी सगळ्या जनसागराला सांगितलं. सगळे रडत होते, हो बाबा लवकर परत या. तर बाबा फक्त आयुष्यात एकदा म्हणले होते मी जातो आता. कधीही येतो म्हणायचे ते आयुष्यभर, मी जातो आता. लक्ष द्या, मी जरी गेलो तरी माझा विचार मालवू देऊ नका, तो तेवता ठेवा. फक्त माझी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून बाबांचा विचार इथपर्यंत घेऊन आलोय. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. आणि येणे पंथे माझे चालली पाऊले, दर्शन झाले संतान पायी. तुम्हा सगळ्यांचं दर्शन आहे, बाबांचं दर्शन आहे. जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल. एक वाक्य बोलू का? तुमचं आणि माझं हे एवढा जो बहुमान चाललेला आहे जिकडं तिकडं महाराष्ट्रात, रात्री बसल्या बसल्या एक वाक्य लिहिलं. बाबांचं चरित्र अगाध आहे, महिनाभर सांगितलं तरी पूर्ण होणार नाही. अथांग आहे, सागरासारखं आहे. पण मला जेवढे कण मिळाले माझ्या आयुष्यामध्ये, मला जेवढे बिंदू मिळाले, मला जेवढे त्या स्वाती नक्षत्रातले थेंब सापडले, कृपा केली संतजनी माझी अलंकारिली वाणी. माझ्या वाणीला रुचेल पचेल आणि जे अलंकार संतांच्या आशीर्वादाने माझ्या वाणीला झालेले आहेत, त्या न्यायाने आणि त्या आशीर्वादाच्या स्वरूपानेच मी आपल्या समोर ही बाबांची कथा अगदी सत्यतेवर पडताळून ठेवतोय. थोडा आवाज कमी ठेवा, थोडा. श्रीनाथजी एक वाक्य म्हणायचं, धन्यकुमारजी, प्रभूजी, विष्णूजी. मला काय कमी आहे हो आता, म्हणजे विष्णू भगवान, प्रभूजी, मी धन्य. धर्म आहेत का तुम्ही? धर्मही पुढे बसलाय. आता अधर्म इथं होणारच नाही. सांगू, या गावकऱ्यांनी जेवढं प्रेम दिलं, या बुलढाणा जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात सगळ्यात जास्त. मी भरपूर गावांना फिरलो, पण मेंढगावचं प्रेम. म्हणून मी रात्री एक वाक्य लिहिलं, मेंढगाव वालो, मेंढगावकर किंवा मेंढगाव वालो, जितना प्रेम आपने दिया इतनी तो मेरी औकात नहीं. जितना प्रेम आपने दिया इतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है श्री संत भगवान बाबा की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं. काय आहे मी? तुमच्या पायाचं पोसणं आहे. आणि म्हणून बाबा बोलवतील, बाबा जशी बुद्धी देतील त्या न्यायानं आजपासून आता 6 दिवस आपल्या समोर बाबांचं चरित्र. माझ्या वाणीला बाबांनी अलंकार घालावेत आणि तुमची कृपा व्हावी. तुम्ही संत माझी या कडा, कराल दिठीचा बहुडा. तुम्हा मानेन एवढा होईन मी. नक्की होईल तुमचा आशीर्वाद असेल तर. मायबाप हो एकच वचन आपल्या समोर ठेवतो. बाबांचं अख्खं जीवन ज्ञानोबारायांच्या ओवीला अनुसरून आहे. किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांच्या शेल भागी जिने जयाचे. भगवान बाबा आणि ही ओवी म्हणजेच भगवान बाबा आहेत. दुःखितांसाठीच
रंजल्या गांजल्यांसाठीच ज्याचं जीवन आहे, तृषितांतासाठीच ज्याचं जीवन आहे, भुकेल्यांसाठीच ज्याचं जीवन आहे, त्याचं नावच भगवान बाबा आहे. गंगेपेक्षा पवित्र असलेलं हे चरित्र फक्त श्रद्धेनं आहे का? याच्यातल्या सगळ्या गोष्टी तपासून आपल्या समोर ठेवतोय मी, कारण मी विज्ञाननिष्ठ माणूस आहे. माझे भगवान बाबा हे विज्ञानवादी होते. संत चमत्कार करत नाहीत, त्यांच्याकडून कधी कधी चमत्कार होऊन जातात. असे काही चमत्कार होऊन गेलेत, ते सगळेच कथेमध्ये येणार आहे. धन्यकुमारजी, प्रभूजी, तुमच्यावर माझी श्रद्धा बसली. संगीतकार म्हणून तुमच्याबद्दल माझी भावना, माझी श्रद्धा, एकदा का श्रद्धा बसली की बसली. आणि श्रद्धा आणि भक्ती मोजण्याचं मोजमाप अजून तरी या जगात कुठल्या वैज्ञानिकाला तयार करता आलं नाही. श्रद्धा आणि भक्ती मोजण्यासाठी अजून एखादी मशीन तयार झाली नाही. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढी ज्याची ताकद ते श्री संत भगवान बाबा. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, विपाये जरी आठविते चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसता लाभू आती. एका एका ओवीवर दिवस दिवस बोलता येईल. आपली स्वतःची योग्यता देणारा संत, संत श्रेष्ठ, ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा. देव प्रगट होतो. तुमचा माझा जन्म होतो पूर्वजन्मीच्या पाप पुण्याने. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. देवाचं प्रगटीकरण असतं. नामयाचा स्वामी प्रगटला आणि संतांचा अवतार असतो. कशासाठी? अधपतितांना तारण्यासाठीच. आता मी जे जे बोलेन भगवान बाबांच्या बाबतीतच बोलेन. ज्याचं अधपतन झालंय, कशासाठी अवतार धरला? अवतार तुम्हा अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया करणे. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया करणे. पतितांना पावन करण्यासाठी, रंजल्या गांजल्या जीवांना ऊर्जा देण्यासाठी, भुकेल्यांना अन्न देण्यासाठी, तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठी, जातीपातीमध्ये अडकून पडलेल्या समाजाचं उत्थान करण्यासाठी, गोरगरीब जातींना न्याय देण्यासाठी आणि या जगाला, या अडाणी लोकांना शिक्षित करून ज्ञानी बनवण्यासाठी आणि भक्तीच्या मार्गाला लावण्यासाठीच श्री संत भगवान बाबांचा अवतार आहे. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया करणे. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा धराया करणे. उदराया जन जड जीव उधराया जन
उधराया जन उधराया जन जय हो। उधराया उधराया जन जन क्या बात है। उधराया तुमचा उधरा जन जन संत भगवान बाबा मायबाप होऊन आले, तुम्ही संत मायबाप कृपावंत. मी काय पतित आहे, तुमची कीर्ती मी काय गुण गावे, तुमची कीर्ती काय वर्णावी. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया का. धराया जन जन जीव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उधराया आले दीन जना, अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया करणे. अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा राजा करणे राजा